Today's play activity is Who is There, which comes under the category of language development of preschool students. So these play activity can be shared with the preschool teachers or parents who have the children of the age group 2 to 6 years old. The objective of this play activity is to identify voices and to listen carefully. For this we need a large group of students. And how to play activity? To start the game, each child has to speak briefly and everyone must listen carefully to his/her voice. Let one child be musician and stand in front of the class with his back to the rest of the children. Let another child be the visitor and the visitor tap the floor behind the musician, and who asks, "Who is there?" The visitor has to reply, "It's me, open up." The musician can take 3 chances to guess the name of the visitor. If the guess is right, the visitor goes back to his/her seat and another child comes as the visitor. If the musician fails to guess in the 3 chances, he or she sets out and the visitor becomes the musician. To add some mystery to the game, the musician can chant some magic words that help children make up with your help. One variation is possible. Instead of speaking, the visitor can sing a song or musician can guess who it is. Who's There ही आजची प्ले ॲक्टिव्हिटी आहे. ह्याच्यामध्ये मुलांचं भाषिक कौशल्य वाढण्यासाठी मदत होते. तर एक ग्रुप ऑफ स्टुडंट्स म्हणजे विद्यार्थी बसलेले असतील. एक मुलगा आपण त्याला बाहेरही उभं ठेवू शकतो रूमच्या बाहेर आणि त्याला डोळ्याला पट्टी बांधलेली आहे आणि सगळे मुलं इतर आत मुलं बसलेले आहे. आणि जेव्हा हा डोळ्याला पट्टी बांधलेला मुलगा आत येतो आणि तो मुलगा आत आल्यानंतर उभा राहतो आणि त्याच्यासमोर एक मुलगा ग्रुपमधून जो उभा असेल तर तो एक मुलगा समोर येतो आणि त्याचा पाय वाजवून त्याला विचारतो आणि ज्याच्या डोळ्याला पट्टी बांधलेली आहे तो मुलगा विचारतो त्याला की हू इज देअर, आणि जो उभा असतो मुलगा तर तो म्हणतो की इट्स मी, ओपन अप, किंवा मी आलेलो आहे इथे, असं, किंवा दुसरेही कुठले वर्ड्स मुलं यूज करू शकतात किंवा गाणंही म्हणू शकतात एखादं, किंवा एखादं वाक्यही बोलू शकतात. आणि त्या मुलाच्या आवाजावरून ह्या मजिशियननी ओळखायचं आहे की समोर कोण उभा आहे. आपण एकतर डोळ्याला पट्टी बांधलेला इथे मजिशियन बनू शकतो, किंवा डोळ्याला पट्टी न बांधता जर आपल्याला हा गेम खेळायचा असेल तर मुलं पाठमोरा होऊन तो उभा आहे, म्हणजे त्याच्या मागे कोण उभा आहे हे सगळे मुलं दिसत नाही आहेत. भिंतीच्या एका बाजूने तो मुलगा उभा आहे आणि त्याचा चेहरा हा भिंतीकडे आहे आणि त्याच्या मागे सगळे विद्यार्थी बसलेले आहेत. आणि त्या विद्यार्थ्यांपैकी एक मुलगा समोर येतो, पाय वाजवतो आणि तो म्हणतो की मी आलेलो आहे, तू दार उघड. आणि मग तो मजिशियन म्हणतो की कोण आहे, आणि मग हा जो आवाज बोललेला असतो तर त्या मुलाच्या आवाजावरून ह्या मजिशियननी किंवा डोळ्याला पट्टी बांधलेल्या मुलाने ओळखायचं असतं की हा कुणाचा आवाज आहे. आणि मग त्या विद्यार्थ्याचं किंवा त्या मुलाचं नाव ओळखायचं असतं. आणि त्याला 3 चान्सेस आपण देऊ शकतो आणि 3 चान्समध्ये या 3 क्लूजमध्ये या मजिशियननी ओळखायचं आहे की त्याच्यासमोर कोण उभा आहे. आणि जर त्याचा क्लू चुकला तर मग तो पुन्हा प्रयत्न करू शकतो किंवा आपण दुसऱ्या मुलाला चान्स देऊ शकतो. आणि जर त्याचं व्यवस्थित ओळखलं असेल मुलाने तर हा व्हिजिटर परत जातो आणि त्याच्या जागी दुसरा मुलगा येऊन परत त्याला विचारतो की मी कोण आहे, किंवा तू दार उघड, असं कुठल्याही वाक्य मुलं म्हणू शकतात. हू इज देअर, किंवा एखादे आपल्याला जादुई वर्ड जसे काही म्हणायचे असेल आपण स्टोरी किंवा ह्याच्यामध्ये बघतो, किंवा कुठलाही वाक्य म्हणू शकतात किंवा गाणं म्हणू शकतात मुलं. आणि हा गेम आहे, ह्याच्यातून फक्त उद्देश एकच आहे की मुलांचा आवाज ओळखणे. म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या क्लासमध्ये जे मुलं विद्यार्थी आहेत, आपल्याला एकमेकांचा आवाज ओळखायला येतो का की हा कोण आहे, तर तो एक उद्देश आहे या ॲक्टिव्हिटीचा.